नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण गावाकडची आठवण करून देणारं मस्त असं कांद्याच्या पातीचं पिठलं करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हे पिठलं बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण या बेसन पिठाचा एक पातळ घोळ तयार करून घेणार आहोत. आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, तर पातळ घोळ तयार करण्यासाठी मी 3 वाट्या पाण्याचा वापर करते. ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घेतलंय. बिलकुलही गाठी न ठेवता चमच्याने आपल्याला हा पातळ घोळ तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे बिलकुलही गाठी न ठेवता असा मी पातळ घोळ तयार करून घेतलेला आहे. आपण आता पिठलं बनवायला सुरुवात करू. पिठलं बनवण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं मोहरी तेलात चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर बारीक कापलेला लसूण, इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. जिरं मोहरी सोबतच लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, मिरची तेलात चांगली परतून झाली की त्यात पाव चमचा हिंग ॲड करू. हिंगाने पिठल्याला मस्त फ्लेवर येतो. हिरव्या मिरची सोबतच हिंगही तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 7-8 पानं कढीपत्त्याची, कढीपत्ता पण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे सगळे जिन्नस तेलात चांगले परतल्या गेलेले आहेत. आपण आता गॅसची फ्लेम कमी करून त्यात अर्धा चमचा हळद ॲड करू. हळद तेलात चांगली परतून घ्यायची आहे. हळद परतत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. त्यानंतर 1 मोठी वाटी बारीक कापलेली कांद्याची पात घेतलेली आहे. ही कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण आपण यात ॲड करू. कांद्याची पात तेलात चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आपण इथे 1 ते 1.5 मिनिटच कांद्याची पात तेलात चांगली परतून घेणार आहोत. इथेही कांद्याची पात तेलात चांगली परतून झालेली आहे. आपण आता यात बेसन पिठाचा घोळ ॲड करू. बेसन पिठाचा घोळ ॲड करून पिठलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून सगळे जिन्नस पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊ. आता आपण हे पिठलं मीडियम गॅसच्या फ्लेमवर चांगलं शिजू देऊ. पिठलं शिजत असताना मध्ये मध्ये आपण पिठलं हलवून घेणार आहोत, म्हणजे पिठल्याच्या गाठी होणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे पिठलं मस्त असं शिजलं जातं आहे. आपण ह्या पिठल्यासाठी पाण्याचं प्रमाण जे घेतलं होतं ते अगदी योग्य होतं. खूप जास्ती पातळही नाही आणि खूप जास्ती घट्टही नाही असं हे पिठलं झालं आहे. तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटात आपलं हे पिठलं मस्त असं शिजलेलं आहे. आपण आता गॅस बंद करू आणि ह्या पिठल्यावर कोथिंबीर टाकू. रेडी झालं आपलं कांद्याच्या पातीचं पिठलं. तुम्ही नेहमी साधं पिठलं करत असाल तर एकदा हे कांद्याच्या पातीचं पिठलं करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.